माझं नाव डॉक्टर राहुल धीरेंद्र सिंग आहे। मी पाथर्डी फाटा इथं राहतो आणि मी प्रोफेसर पण आहे। नाशिकच्या स्पेक्ट्रम या शिक्षण संस्थेत मी कामाला आहे। तरी मी माझा रोजचा माझा राहणदारी जो आहे पाथर्डी फाटा ते नाशिक रोड इंदिरानगर मार्गे मी जातो। तरी आज सकाळी सुमारे 7 ते 7:30च्या दरम्यान मी माझ्या रस्त्याने नेमकं जात असताना रॉंग साईडनी एक किसम अर्टिगा गाडीवरती एकदम रॅश ड्रायव्हिंग म्हणजे एकदम खूप फास्ट आला तो आणि माझ्या अंगलट तो आला। तर कसं तरी मी माझा स्वतःला सांभाळून मी पुढे निघत होतो, तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं आणि शिवीगाळ करू लागला। शिवीगाळ करताना त्याला मी म्हटलं, आता कॉमन सेन्स आहे भाऊ, म्हटलं तुमची चुकी झालेली इकडं, तुम्ही मला कशाला शिवीगाळ करताय? मग तो म्हणे इकडनं जाय नाही तर मारून टाकीन म्हणे तुला। म्हटलं एवढ्या छोट्याशा क्षुल्लक गोष्टीवरनं तुम्हाला का बरं मारून टाकशील? मग आमचा थोडासा वाद पुढे वाढला। तेवढं त्याने डॅशबोर्डमधनं गन काढली। गन म्हणजे पूर्ण प्रॉपर कव्हरमध्ये गन होती आणि गन त्यांनी काढली। तर मी दरवाजा त्याचा धरून ठेवला होता की त्याला बाहेर नाही येऊ द्यायचं आहे मला। तरी मग थोडा आरडाओरड तिकडं सुरू झाला। तर लोक आल्यानंतर त्यांनी ती गन परत डॅशबोर्डमध्ये लपून दिली। मग त्याला मी म्हटलं बाहेर येतो। बाहेर आल्यानंतर मी त्याचा फोटो आणि त्याच्या गाडीचा फोटो काढला। तो म्हणे तुला जो फोटो घ्यायचा घे, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही नाशिकमध्ये पुण्यात, कोणाकडे जायचं तुला जाय, पण म्हणे मी तुझा कसा कार्यक्रम लावतो म्हणे आता तू ते बघ। तर नंतर त्यांनी माझ्या गाडीचा आणि माझा पण फोटो घेतला आणि तेवढं सगळ्या लोकांना सांगतच होतो या गोष्टी। तर तो म्हणे नीट गाडीवरती बस, नाहीतर गोळीने वाचला आता गाडीने उडवली म्हणे तुला, निघ म्हणे पटकन। तर या अवस्थेत मी घाबरून माझ्या क्लासला परत पोहोचलो। मग दिवसभर त्याच अवस्थेमध्ये मी राहून संध्याकाळी काय करायचं कसं करायचं, कारण की घरी मी आणि माझ्या एकटे असतात। तर मग त्यामुळे घरी आल्यानंतर शांतते बसून मी सर्वात पहिले मेल जो हा केला, कारण की मेल केला की मला अशा व्यक्तीमुळे त्रास म्हणजे इसमामुळे त्रास झाला। मी हा मेल CMO म्हणजे आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांना केला आहे, एकनाथजी शिंदे साहेबांना पण केला आणि नाशिक CP साहेबांना पण हा मेल मी टाकून ठेवला। नंतर इकडं पोलीस स्टेशन इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मला हा प्रकार कळला की हा जो इसम आहे हा BJPचा एक नगरसेवक राहिलेला आहे। त्याचं नाव यशवंत निकोजे म्हणून आहे। त्याचा मी तुम्हाला वाटलंच तो फोटो दाखवतो, जो सकाळी मी फोटो घेतलेला आहे, हा त्याचा फोटो आहे। तरी आपण बघू शकता। मग आता या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे पोलीस पहिले आधी खूप सहकार्य करत होती की म्हणे आम्ही FIR घेऊ। त्यानंतर काय झालं, आता जेवढे पॉलिटिशियन होते BJPचे सगळे इकडे आल्यानंतर पोलिसांवरती प्रेशर घालून माझ्यावरती पण प्रेशर घालत होते की तुम्ही तुमची जी पण तुम्ही दिलेलं आहे ते परत घ्या। तर हे चुकीचं आहे आणि पोलिसांनी म्हटलं FIR घ्या, तर ते FIR घेत नाही आहे।